2017 मध्ये जिंकलेल्या सर्व 84 जागा शिंदेंना देण्यास भाजपनं नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप मात्र गेल्या वेळच्या सर्व 82 जागा लढणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। 2017 मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या 84 जागांवर आता शिंदेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय। मात्र या जागा सोडण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याची माहिती कळते। पहिल्या बैठकीत शिवसेनेसमोर भाजपनं 52 जागांचा प्रस्ताव देऊ केला होता। मात्र दुसऱ्या बैठकीत पत्रकार परिषदेनंतर 227 पैकी 150 जागांवर महायुतीचं एकमत झाल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केलाय। मात्र शिवसेनेनं दावा केलेल्या 84 जागांपैकी बहुतांश ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिंदे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत झाली तर महायुतीचं अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे असा भाजपचा होरा आहे आणि त्यामुळे शिंदेंची ताकद असलेल्या जागाच सोडण्यास भाजप तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, शिवसेनेला भाजपचा हा जो काही होरा आहे किंवा भाजपचा हा जो काही दावा आहे तो मान्य आहे का? कालच्या बैठकीमध्ये यावरून काही घमासान झालेला आहे का? एकूणच महायुतीच्या बैठका आपल्याला होताना पार पडताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या बैठकीमध्ये भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला होता। मात्र शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात नाराजी या संदर्भात व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये देखील या संदर्भात आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळत आहे। एकूणच 125 जागांचा दावा हा शिवसेनेकडनं करण्यात आलेला होता। इतक्या जागा आपल्याला मिळाव्या अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली होती आणि त्यामुळे या संदर्भात जर का पाहायचं तर कालच्या बैठकीमध्ये चर्चा देखील आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आणि ज्यामध्ये 84 जागा देण्यासंदर्भात देखील भाजपकडनं या संदर्भात नकार दिलेला आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर या जागा सगळ्या शिंदे हे थेटपणे ठाकरेंच्या विरोधात आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात जर पाहायचं तर कुठेतरी नुकसान हे थेटपणे शिंदेंचंच होऊ शकतं आणि त्यामुळे या संदर्भात जी आहे चर्चा आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं ज्या अधिक शिंदेंची ताकद जिथे आहे त्या जागा भाजप ही देऊ करताना आपल्याला दिसत आहे। मात्र शिंदेंच्या समोर ठाकरेंच्या समोर शिंदेंना थेटपणे उभं करणं हे कुठेतरी महायुतीला नुकसान देण्यासारखं होईल आणि त्यामुळे काही जागांसंदर्भात एकमत अद्यापही झालेलं नाहीये। एकूणच महायुतीमधली ही कोंडी नेमकी कशी फुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।